नमस्कार. जिल्हा परिषद मेगा भरती संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, की जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे आणि सगळी नवीन माहिती आहे. माहितीच्या अधिकारामधून जी काही माहिती मिळालेली आहे ना, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे, कारण बरेच विद्यार्थी जिल्हा परिषद भरतीची वाट पाहत आहेत. सर्वांना असं वाटतंय, की जिल्हा परिषदेची जागा लवकरात लवकर निघतील आणि याच्यासुद्धा परीक्षा होतील, जसं इतर विभागाच्या जाहिराती येत आहेत त्याच पद्धतीनं. पण वस्तुस्थिती काय आहे, की खरंच जाहिरात येणार आहे का नुसत्या अफवा सुरू आहेत? येणार आहे तर कधी येणार आहे? परीक्षा कोण घेणार आहे? ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी मिळणार आहे आणि नवीन-नवीन अपडेट्ससाठी, अभ्यासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला टच करायचं म्हणजे तो ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप करा व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त चालेल. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये सुरुवातीला 30-30 प्रश्नांच्या 30 टेस्ट दिल्या होत्या, पण आत्तापर्यंत 66 टेस्ट अपलोड झाल्यात पहा. 30च्या ऐवजी 66 दिल्यात आणि टॉपिक वाईज टेस्टसुद्धा दिल्यात. दोन्ही मिळून 100पेक्षा जास्त टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. अतिशय कमी फीमध्ये ह्या टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सुरुवातीला माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मिळालेली आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि नंतर ॲक्च्युअलमध्ये आता काय सुरू आहे त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे पहा, जिल्हा परिषद अहिल्यानगर सामान्य प्रशासन विभागाला एका विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती विचारली होती आणि त्यांना 6 मार्च 2026 रोजी ही माहिती मिळालेली आहे. विषय काय आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागविलेल्या माहितीबाबत. पुढे पहा आता, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात येते की संदर्भीय पत्रासोबत तुमचा माहितीच्या अधिकाराचा अर्ज प्राप्त झाला असून जिल्हा परिषदांची सन 2026ची पदभरती सद्यस्थितीत प्रस्तावित नाही. इथं स्पष्ट दिलं त्यांनी, सद्यस्थितीत प्रस्तावित नाही. याचा अर्थ काय माहिती आहे का? सध्या प्रस्तावित नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की होणारच नाही म्हणून. भरती होणार आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर सांगतो मी तुम्हाला. सद्यस्थितीत म्हणजे आता सध्या त्यांचं प्रस्तावित नाही आहे, परंतु आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळ्या डिपार्टमेंटला नवीन सेवा प्रवेश नियम तयार करायला सांगितलेले आहेत. रिक्त जागा किती आहेत त्याचा आढावा घ्यायला सांगितलेला आहे. रिटायर किती होणार आहेत त्याचा आढावा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या भरण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचं कामसुद्धा सुरू आहे. मग सद्यस्थितीत प्रस्तावित नाही याचा अर्थ होणारच नाही असं नाही, कारण मुख्यमंत्र्याचेच आदेश आहेत की सगळ्या विभागामध्ये भरती व्हावी, कारण त्यांना 70,000 जागा भरायच्या आहेत आणि मग ह्या जागा काही एका डिपार्टमेंटमधून भरल्या जाणार नाहीत. सगळ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत. 1-2 महिन्यात भरती चालू होईल किंवा या वर्षाच्या एंडिंगपर्यंत का असेना, पण जिल्हा परिषदेची सुद्धा जाहिराती येणारच आहेत. सध्या जरी त्यांची सुरुवात नसली भरती तरीसुद्धा म्हणजे प्रस्तावित नसली तरी त्यांनासुद्धा भरती घ्यावीच लागणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत. बरं, आता प्रश्न पडतो, भरती जेव्हा केव्हा होईल? 6 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी वाटेल जेव्हा केव्हा होईल, तेव्हा ती परीक्षा कोण घेणार आहे? तर GRमध्ये स्पष्ट केलं आहे की जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, यांच्या परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेतल्या जाणार आहेत, असं GRमध्ये शासनाचे आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेची परीक्षा जेव्हा केव्हा होईल, जेव्हा केव्हा भरती प्रस्तावित होईल, त्यावेळेला ती एकतर TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. IBPS मार्फत होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.